कशा आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचा मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। आता गेल्या वेळेला तुम्ही माझ्या पूर्ण घराची टूर पाहिली, तर आज मी तुम्हाला फक्त किचनची टूर करवणार आहे की मी किचन कसं म्हणजे व्यवस्थित ठेवते, त्याची मांडणी कशी केलेली आहे, कसं ऑर्गनाइज ठेवते आणि स्वच्छ ठेवते, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्याच लेडीजचं किचन तिच्यासाठी खूप सुंदर आणि एक जवळचा म्हणतात ना भाग असतो, कारण की जास्त वेळ महिला ह्या किचनमध्येच तिचा वेळ व्यतीत करतात, घालवतात। त्यामुळे किचन हे खूप खास असतं लेडीजसाठी। तर मला असं वाटतं की ज्यांचे काही मॉड्युलर वगैरे किचन असतील किंवा नॉन मॉड्युलरसुद्धा असतील, सगळ्यांचे किचन छानच असतात। पण कधीकधी आपण दुसऱ्यांचं किचन पाहतो, अरे हिने छान ठेवलं, हे असं करायला पाहिजे, आयडिया येत जाते आपल्याला। आणि बघितल्यानंतर आपण दुसऱ्यांचं बघितल्यानंतरच शिकतो की हां हे छान, हे असं केलं पाहिजे। तर त्या दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। तर चला जास्त बडबड न करता पटकन सुरू करते। तर सगळ्यात प्रथम असं आहे हे माझं मॉड्युलर किचन, जिथे मी अशा ट्रॉल्या आणि वरती कब्बड वगैरे असं सगळं करून घेतलेलं आहे। तर आता ट्रॉल्यांपासून पहिल्यांदा सुरुवात करूया। इथे आहे एक ट्रॉली, जिथे मी इथे तेलाचा डबा ठेवते, सिलेंडरची टाकी असते, पिठाचा डब्बा असतो, त्याच्यावर लगेच लागतं म्हणून पोळपट असतो, आणि सुक्या पिठाचा डब्बा हा एक असतो। हा मी मुद्दाम इथे ठेवते, म्हणजे आपल्याला सुक्कं पीठ वेगळं घ्यावं नाही लागत, आणि मग ते घेतलं की रोज रोज काढण्या आणि ठेवण्यामध्ये परत ते सांडतं। त्यासाठी मी हा एक मस्त डबा ऑर्गनाईज केलेला आहे। हा मी डीमार्टमधून घेतला आहे। तर तुम्हाला याच्यातून एक आयडिया मिळेल की तुम्हीसुद्धा असं करून ठेवू शकता। हे झालं। त्याच्यानंतर इथे असतात सगळे माझे जे रोजच्या वापरामध्ये आपल्याला भांडी लागतात, तर ती असतात। जे कुकरचे डबे असतात ते असतात, चहाची टोप असतात इथे, आणि जे काही वाट्या वगैरे आपण जेवण काढण्यासाठी जे लागतं तर ती सगळी भांडी असतात। त्यानंतर इथे असतात सगळ्या वापरातल्या कढया। प्रथमचा डबा पण इथेच असतो, जो सकाळी लागतो, आणि यांचा डबा, हे दोन डबे फक्त इथे खाली असतात, जे की मला रोज सकाळी लागतात। आणि ह्या सगळ्या कढया, पीठ मळायचं वाडगं, आणि मोठी परात, ही चाळणी जी की आपल्याला लागत असते नेहमीच ती, बस हे सगळं असतं। पेपर ट्रॉल्यांमध्ये मी अशासाठी अथरलेले आहेत की खराब होऊ नये, पाण्याचे डाग पडू नये, म्हणून मी अथरलेले आहेत। आणि जे काय जर समजा खराब झालं किंवा सांडलं घाईघाईमध्ये काही, तर ते पेपरावरच राहील, खाली ट्रॉलीला लागणार नाही, आणि पेपर अलगद उचलून आपण दुसरा पेपर टाकू शकतो किंवा साफ करू शकतो। त्या दृष्टीने मी इथे हे पेपर अथरलेले आहेत। जे मॅट आहेत ना, ते पण मी मागवलेत, पण ते मला एवढे पुरे पडले नाहीत। आता इथे बघू शकता तुम्ही, हे मी मॅट मागवले, पण मला मॅट पेक्षा जास्त पेपर आवडतो, तो चेंज करता येतो। त्याच्यानंतर इथे आहे रोजच्या वापरातले सगळे डबे, जे आपल्याला जे काही म्हणजे महत्त्वाचं जे सामान आपल्याला रोज लागत असतं, तर तेवढंच मी इथे खाली ठेवलेलं आहे डब्यांमध्ये। म्हणजे पिठं वगैरे, बाजरीचं, तांदळाचं पीठ वगैरे, चण्याचं पीठ झालं, आणि इतर काही गोष्टी, तर त्या मी अशा इथे ठेवलेल्या आहेत। त्यानंतर इथे आहेत सगळ्या बरण्या, ज्याच्यामध्ये असतात आपले जिरं, राई, परत हळद, धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर, कॉफीची बरणी, डाळी, छोटे म्हणजे ही भाजकी चण्याची डाळ, चण्याची डाळ वगैरे, आणि बरंच काही असं मसाले वगैरे। तर अशा इथे ह्या बरण्या मी ऑर्गनाईज केलेल्या आहेत। तर ह्यातली इथे एक जी बरणी आहे ती समोर लोणच्यासाठी मी काढली आहे, त्यामुळे हा रॅक इथे रिकामा आहे, नाही तर पूर्ण हे बरण्यांनी भरलेलं असतं हे। तर अशा सगळं इथे बरण्यांचं सेक्शन आहे। त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या ट्रॉलीमध्ये इथे असतात तांबे, ग्लास आणि कप आणि पेले। इथे असतं लाटणं आणि मोठा झाऱ्या, चिमटा वगैरे, हे जास्त लागत नाही म्हणून मग मी साईडला ठेवले। पिझ्झा कटर एक आहे, आणि एक्स्ट्राच्या पंत्या त्या असतात। त्याच्यानंतर इथे सगळे छोटे चमचे, पक्कड, आणि हे सगळं इथे असतं। त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये असतात इथे चहा साखरेचे डबे, साखर, चहा पावडर, शेंगदाण्याचं कूट जो की आपल्याला नेहमी लागत असतो तो, आणि इथे मिक्सरची दोन भांडी, छोटं आणि मोठं। त्याच्यानंतर इथे मी काय ठेवले, काहीतरी ठेवले, लक्षात नाही येते। आणि हा असतो रोजच्या पूजेचा तांब्या, हा सुद्धा इथेच असतो, रोज यांना पूजा करताना लागतो, तो असतो। इथे असतात सगळ्या छोट्या प्लेटी, ज्या आपल्याला नेहमी लागत असतात। त्याच्यानंतर सगळ्यात इथे खाली ही जी ट्रॉली आहे, याच्यामध्ये आहेत सगळी मोठी ताटं, जी जास्त लागत नाही, त्यामुळे ती पाठीमागे असतात अशी।
आणि रोज तवा वगैरे ही रोजच्या वापरातली ही जी ताटं ही असतात. त्याच्यानंतर मीडियम साईजच्या ह्या ज्या ताटल्या आहेत प्लेटी मोठ्या त्या इथे असतात. आपल्याला झाकण घालायला वगैरे ह्या लागतच असतात नेहमी, ते असतात. त्यानंतर हा येतो माझा सिंकचा एरिया. हा पण मी छान असा ऑर्गनाईज केलेला आहे. रोजच्या रोज त्याला पुसून घेते, त्याच्यामुळे हा क्लीन आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे असं रोज वापरायला आपल्याला कुकर लागतो, तो मी लगेच ठेवलेला आहे. हे जे मग आहे स्टीलचं, हे गॅस ओटा क्लीन करण्यासाठी, पाणी घेण्यासाठी मला सारखं लागत असतं, ते आहे. एक्स्ट्राची पावडर वगैरे ती आहे. एक स्प्रे बॉटल ठेवलेली आहे आणि इथे मिक्सर ठेवला आहे. त्याच्यानंतर इथे जे हे एक छोटंसं रॅक मी ऑर्गनाईज केलेलं आहे, जिथे असतात एक्स्ट्राच्या कचऱ्याच्या पिशव्या आणि हात पुसायचे नाही, असे एक्स्ट्रा जे जुने कपडे निघतात ना चांगलेवाले, तर ते ठेवलेत, कधी कधी लागतात. आणि हे वाईप, किचनचे जे काही वाईप्स आहेत तर ते वाईप लागतात मला नेहमी, ते आहे. स्कॉच ब्राईट आहे, पितांबरी आणि हे सगळे साबण. तर हा मी असा छानसा असा ऑर्गनाईज केलेला आहे कोपरा. हा सुद्धा नेहमी क्लीन ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे वरती हा पिण्याचा माठ भरलेला असतो, यातलं पाणी प्रथम आणि मी पिते आणि रोजच्या रोज तो भरून ठेवते. त्याच्यानंतर हा इथे येतो सिंकचा एरिया. याच्यामध्ये हा फक्त मी गॅससाठी वापरते, गॅस पुसण्यासाठी तो वाईप असतो. इथे एक फेसवॉश असतो, पितांबरीचा डबा, साबणाचा डबा आणि इथे ही जी बॉटल दिसते याच्यात मला वेल लावायची, तर ती आहे. इथे एक वाईप अडकवला आहे मी आणि त्यासाठीचं इथे हे स्टिकर लावले चिकटवायचं, तर ते छान मॅच होऊन गेलेलं आहे, ते आहे. इथे आहे आमचा फिल्टर, जो की अजिबात दिसत नाही, आणि हा पाईप त्याचा. ओके, इथे आहे फिल्टरचं कनेक्शन. त्याच्यानंतर इथे एक एक्झॉस्ट पंखा आहे. इकडे पण एक मी कर्टन लावला आहे छानसा असा. आणि त्यानंतर इथे आहे फ्रीज, जे की याच्यावर काहीच नसतं जास्त, फक्त हा नारळ कलश हे ठेवते. त्याचं पाणी रोज मला ह्या तिघांचं पण चेंज करावं लागतं, म्हणून मग मी हे तिन्ही वस्तू इथेच ठेवते. कासव तो सुद्धा पाण्यात आहे, खाली वाडग्यामध्ये पाणी आहे त्याच्या. हे कलश आणि हे फेंगशुई हे असतं. आणि फ्रीजचा एरिया पूर्ण असा क्लीनच असतो. मी फ्रीजवर जास्त पसारा काही करत नाही. त्यानंतर इथे हे जेवण आता रेडी झालेलं आहे म्हणून ते इथे ठेवलं आहे मी. तुम्हाला ओटा दाखवायचा होता म्हणून ते इथे ठेवलेला आहे. क्लीन करताना सुद्धा मग मी इथेच काढून ठेवते. हे म्हणजे जेवण जे आहे ते झाल्यानंतर बनवून इथेच ठेवते, त्यामुळे हा स्टूल नेहमी इथंच असतो. आणि रात्रीची भांडीसुद्धा मी इथेच ठेवते. भांडी मी जास्त वेळ निथळत बाहेर ठेवत नाही, पाणी निथळलं की लगेच आत घेते, तर ते असतं. मला इथे एक फळी बसवायची आहे, जेणेकरून मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी ती बरी पडेल. इथे आहे माझा चार्जर, जी की मी नेहमी लावत असते, त्याच्यामुळे त्याचं कनेक्शन इथेच घेतलेलं आहे. आणि इथे एक मी किचन टॉवेल, जो आपल्याला हात पुसायला नेहमी लागत असतो, तो मी अडकवून ठेवलेला आहे. अगेन हे छानशी अशी मॅच करून मी हे स्टिकर आणलेलं आहे, छान दिसते ती डॉल. आणि इथे सुद्धा एक असं मी ठेवलेली आहे कैची, जी की आपल्याला रोज लागत असते किचनमध्ये, तर ती ठेवलेली आहे. इथे आहे याचा बटनचा आहे मिक्सरचा पॉईंट. आणि इथे आहे ही छोटीशी मॉम्स किचनची प्लेट. इथे मला चिमणी बसवायची आहे, सध्या तरी आवश्यकता नाही आहे, ज्यावेळेला बसवेल त्यावेळेला तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दिसेल. तर त्याच्यानंतर इथे वळूयात. तर इथे आहे आता वाडगी काचेची, जी काही आपल्याला नेहमी लागत नाहीत. त्याच्यानंतर ह्या बास्केटमध्ये असतं हा ज्यूस गाळायचा कपडा, मी ज्यूस बनवते, तर हा सुती कपडा आहे चांगला एकदम पातळ, तर तो ठेवते मी. त्याच्यानंतर इथे असतात हे टिश्यू पेपर, हे आपल्याला लागत असतात सारखे. ते मोदकाचा साचा, एक्स्ट्राचे माचीस बत्ती करताना आपल्याला लागतात, त्यामुळे मी एकदमच आणून ठेवते, ते असतं. ते बास्केट इथे असतं. त्याच्यानंतर हे डबे इथे नसतात, पण तिकडे जागा नाही आहे म्हणून मी सध्या इथे ठेवलेत. इथे असतो प्रथमच्या खाऊचा डबा, म्हणजे त्याचा हात पुरतो आणि त्याला घेता येतो, ते असतं. आणि वरती असतं इथे मोठी पंथी, जी नेहमी लागत नाही, कधीतरी लागते, मधाची बॉटल आणि सगळ्या काचेच्या क्रॉकरीज हे असतात इथे, बस ते असतं. त्यानंतर इथे आहे ते एक्स्ट्राचं जे तेल आहे ते तिथे
सध्या मला तेल काढायचं आहे, पण म्हटलं डबा घासल्यानंतर मी काढेन म्हणून ते भरून ठेवलं आहे. मोठे मोठे डबे असेच ठेवलेले आहेत, कधीतरी लागतात ते. आणि हॉटेलमधनं आपण जे काही हे आणतो भाजी वगैरे कधीतरी आणतो, तर ते डबे मी असे घासून ठेवून देते. कधी इमर्जन्सीला लागले तर ते कोणाला काही द्यायचं झालं तर मग ते बरे पडतात पटकन, त्यासाठी मी ते ठेवून देते, फेकत नाही. ते आहेत. आणि इथे आहे तांदळाचा डबा, साखरेचा डबा आणि ह्या सगळ्या डाळी, रोजच्या वापराला डाळी, शेंगदाणे आणि ही प्रोटीन पावडर प्रथमची आहे, तर तीसुद्धा मला लागते रोज त्याला सकाळी देताना, त्याच्यामुळे ती तिथेच ठेवली आहे. आणि साखर मी खाली काढून ठेवते थोडीशी, आणि बाकीची साखर त्या मोठ्या डब्यामध्ये भरलेली असते. तर असं आहे हा. आणि वरती थोडंसंच हे खोलून दाखवते मी तुम्हाला. मोठी मोठी सगळी भांडी आहेत, व्यवस्थित ठेवून दिलेत ती सगळी, म्हणजे आपल्याला कधी लागत नाहीत जास्त, कधीतरीच लागतात, तर ती सगळी इथे भांडी ठेवून दिलेली आहेत वरती. हे बघा. आणि तो छोटा कुकर, तो पण मी सारखा काढत नाही. बंद. चला आता वळूया गॅसच्या ओट्याकडे, जिथे ही माझी शेगडी आहे. ह्या शेगडीला बरोबर 14 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. त्यावेळेला जेव्हा आपण नवीन गॅसचं कनेक्शन घ्यायचो, तर त्याच्यासोबत शेगडी यायची, कंपल्सरी घ्यावीच लागायची. आत्ता मिळते की नाही मला माहीत नाही आहे, पण 14 वर्षापूर्वीची जी क्वालिटी आहे ना, ती एकदम उत्तम आहे. आणि माझं अजिबात मन करत नाही ह्या शेगडीला चेंज करण्याचं, बिलकुल मन करत नाही. इतकी ही मजबूत आणि मस्त शेगडी आहे. आणि इथे भारत गॅसचा लोगोसुद्धा आहे, बघू शकता. तोसुद्धा अजून निघालेला नाही आहे. कंप्लीट 14 वर्ष झाली त्या शेगडीला. त्यावेळेला जेव्हा आम्ही पहिल्यांदा नवीन कनेक्शन घेतलं होतं, तर त्यासोबतच ही शेगडी आली होती. ती शेगडी आहे माझी. आणि हा कोपरा मी असा छानसा असा ऑर्गनाईज केला आहे. लायटर रोजचं लागतं ते इथे ठेवलं आहे. मसाल्याचा डबा हा सुद्धा आपल्याला रोजच्या रोज लागतो. त्याची काच थोडीशी तडकली आहे, पण वरून अशी जाणवत नाही, आतल्या आत तडकली, ती जाड असल्यामुळे दिसते फक्त. तर तो इथे रोजच्या वापरातला आहे म्हणून तो इथेच ठेवून दिला आहे मी. त्यानंतर लागतं इथे हा हिंगाचा डबा. इथे आहे हे चॉपिंग पॅड, जे की मी पोळपटापासून बनवलेलं आहे. जुन्या पोळपटालाच मी रियूजमध्ये घेतलं आहे. चॉपिंग पॅडपेक्षा मला हेच आवडतं. चॉपिंग पॅड मी वापरून बघितले, ते पाणी लागून आहे ना, काळे पडतात, तर त्यापेक्षा हे बेस्ट आहे. तर ही आयडिया तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथे असतं चपातीचा डबा, आणि खाली असतो हा खलबत्ता छोटासा, जे की आपल्याला नेहमी लागत राहतो, तो आहे. त्याच्या बाजूला इथे हे एक छोटंसं रॅक मी मागवलं आहे मिशोवरनं. ते सुद्धा इथे छान म्हणजे जागा झालेली आहे या दोन्ही ह्याला, आणि बसून गेलेले आहेत. इथे आहे गावचं लोणचं घरगुती, इथे आहे बाजारातलं लोणचं, आणि ही आहे मिठाची बरणी, जी की मला फार आवडली होती आणि मग ती मी मागवलेली आहे. तर तिथे आहे ही मिठाची बरणी. कुठून मागवली मी आत्ताच नाही सांगणार, मला कमेंट करा, मग मी सांगेन. आणि इथे तूप आहे रोजच्या वापरातलं. मी संपलं की काढून ठेवते, म्हणजे दुसरं जे तूप आहे ते आपल्याला इतर प्रसादासाठी, देवासाठी वापरता येतं, उष्ट होत नाही, म्हणून मग मी हे साईडला थोडंसं असं काढून ठेवते. इथे आहे देवाच्या तेलाची बॉटल, आणि इथे आहे आपण जे जेवण करतो त्या तेलाची बॉटल. तर हे दोन्ही ऑर्गनायझर खालून पूर्ण मोकळे असल्यामुळे जरी पाणी ओतून क्लीन करायचं झालं ना, तरी मी सहज करू शकते. मला पुन्हा त्याला दुसरीकडे उचलून ठेवावं लागत नाही. त्यामुळे या एका गोष्टीमुळे सुद्धा मला हे ऑर्गनायझर फार आवडलेले आहेत. हे छोटंसं किचन मी माझ्या परीने पूर्ण ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जिथल्या तिथे गोष्टी कशा मॅनेज होतील, व्यवस्थित राहतील आणि नीटनेटक्या टापटीप दिसतील अशाचा पूर्ण प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ थोडासाही हेल्पफुल वाटला, छान वाटला, तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.